जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची सर्वात मोठी बातमी। डबल मनीचे आमिष देत हॉटेल व्यावसायिकाला 7 लाखाचा गंडा। 4 महिन्यात पैसे दुप्पट करून देतो असे आमिष देत हॉटेल व्यावसायिकाला तब्बल 7 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या या प्रकारात तिघांविरुद्ध बुधवारी 27 तारखेला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फरियादी विनीत पुंडलिक मोहिते वय 46 राहणार मराठोली याचे गड्डाटोली परिसरात शिवभोजन थाळी केंद्र असून सन 2018 ते 2023 दरम्यान अजय जुमरे हा त्यांच्या घरी भाड्याने राहत होता। अजय हा HDFC बँकेत नोकरीला असल्याने विनीतचा त्याच्यावर विश्वास बसला होता। सन 2021 मध्ये अजय जुमरे याने त्याचे मित्र विकास उमरे व आकाश उमरे हे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून काही महिन्यात रक्कम दुप्पट करून देतात असे सांगितले। विश्वास निर्माण करण्यासाठी अजयने स्वतः 25,000 रुपये गुंतवून 50,000 रुपये मिळाल्याचे विनीतला सांगितले। त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये विनीतने 1 लाख रुपये गुंतवले। काही महिन्यात त्याला 2 लाख रुपये परत मिळाल्याने त्याचा आरोपींवर अधिक विश्वास बसला। त्यानंतर जून 2022 मध्ये अजय जुमरे याने विनीतला तुमच्या खात्यावर 7 लाखाचे कर्ज मंजूर झाले आहे, हे पैसे डबल मनी स्कीममध्ये गुंतवा, 4 महिन्यात 14 लाख रुपये मिळतील असे आमिष दिले। आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विनीतने 2 जून 2022 रोजी 7 लाख रुपये चेकद्वारे आरोपी विकास उमरे यांच्या खात्यात जमा केले। 4 महिने उलटल्यानंतरही पैसे परत न मिळाल्याने विनीतने वारंवार मागणी केली। आरोपींनी टाळाटाळ करीत अखेर 14 लाख रुपयांचा चेक दिला। मात्र 28 डिसेंबर 2022 रोजी HDFC बँकेत जमा केलेला चेक खात्यात रक्कम नसल्याने बाउन्स झाला। त्यानंतरही आरोपींनी पैसे परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे विनीतच्या लक्षात आले। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी अजय गणेश जुमरे, विकास प्रमोद उमरे आणि आकाश प्रमोद उमरे सर्व राहणार लांजी बालाघाट मध्य प्रदेश यांच्या विरुद्ध भादवी कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागर गुजे करीत आहेत।